नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असाल, नवीन अपडेटनुसार बदल करण्यात आला आहे। तसेच जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर ऑनलाईन फॉर्म भरताना आता तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करू शकाल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, तसेच डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, जरा ही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी मित्रांनो, तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्ले स्टोअर ॲप्लिकेशन असेल, या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप। हे टाईप केल्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर ॲप्लिकेशनचा जो लोगो आहे तो तुम्ही इथे बघू शकता, एका स्त्रीने फेटा घातलेला आहे असा ॲप्लिकेशनचा लोगो आहे। तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जर तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हे अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट केल्यानंतरच मित्रांनो, फॉर्ममध्ये जे चेंजेस झाले आहेत तुम्हाला इथे दिसतील। तर मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला सिम्पली या बाणाच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सिम्पली तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल असेप्ट टर्म्स अँड कंडिशन। तर मित्रांनो, इथे तुम्हाला टिक मार्क करायची आहे। टिक मार्क केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला खाली स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता तुमची प्रोफाईल बनवून तयार झालेली आहे। आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथे लोकेशन अलाउ करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे सर्वात आधी जी महिला किंवा जी मुलगी अर्ज करत आहे त्या महिलेचं संपूर्ण नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे। तर जे आधार कार्डवर जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्याखाली मित्रांनो, जर अर्ज करणारी महिला मुलगी ही विवाहित असेल तर इथे तिला पतीचं नाव टाकायचं आहे आणि जर अर्ज करणारी मुलगी ही लग्न झालेली नसेल तर तिला इथे सिम्पली वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे खाली ऑप्शन दिसेल महिलेचे लग्नापूर्वीचे नाव। जर महिला विवाहित असेल तर तिच्या लग्नापूर्वीचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्याखाली मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल जन्मदिनांक। तर सर्वात आधी तुम्हाला इथे जन्माचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे। वर्ष सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला महिना सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तारीख सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती। आता मित्रांनो, इथे तुम्हाला ही महिला किंवा मुलगी अर्ज करत आहे तिचा इथे तुम्हाला संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे। लक्षात ठेवा, जो आधार कार्डवर पत्ता आहे तोच तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे। जिल्ह्यानंतर इथे जर महिला गावामध्ये राहत असेल तर गावाचं नाव टाकायचं आहे, शहरामध्ये राहत असेल तर शहराचं नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर महिला जिथे राहते ती ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड नंतर त्याखाली मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर इथे खाली आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आधार क्रमांक सुद्धा टाकताना एकदम लक्षपूर्वक टाकून घ्यायचा आहे। त्याखाली मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल, जसे की संजय गांधी योजना, PM किसान योजना, अशा योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे सिम्पली होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला सिम्पली नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे।
त्याखाली मित्रांनो ऑप्शन दिसेल महिला व बाल विकास मंत्रालय, हे ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल वैवाहिक स्थिती, तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित, यापैकी तुमची जी वैवाहिक स्थिती असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, तर या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर महिलेचा जन्म हा परराज्यात झाला असेल, जसे की केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली अशा राज्यात झाला असेल तर इथे सिम्पली होय करायचं आहे। जर महिलेचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर तिला सिम्पली इथे नाही करायचं आहे। त्याखाली मित्रांनो इथे ऑप्शन दिसेल अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, तर मित्रांनो इथे तुम्हाला अर्ज करणाऱ्या महिलेच्या बँकेचं पूर्ण इथे नाव टाकायचं आहे। त्याखाली तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल बँक खातेधारकाचे नाव, आता इथे जी महिला अर्ज करत आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव इथे टाकायचे आहे। त्याखाली इथे बँक खाते क्रमांक, जी महिला अर्ज करत आहे त्या महिलेचे बँक खाते क्रमांक इथे तुम्हाला टाकायचे आहे। त्याखाली मित्रांनो तुम्हाला इथे बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे। IFSC कोड हा बँकेच्या पासबुकवर दिलेला असतो, तर तो बघून तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्याखाली इथे ऑप्शन दिसेल आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, जर तुम्ही तुमचा आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलं असेल तर तुम्हाला सिम्पली होय करायचं आहे। आणि जर तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्ड जे आहे बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे। जर आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर होय या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्याखाली मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी, सर्वात आधी आधार कार्ड तुमचं जे आहे ते अपलोड करायचं आहे, तर इथे आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आधी तुम्हाला फक्त गॅलरी हे ऑप्शन दिसत होतं, तर आधी तुम्ही फक्त गॅलरीमधून आधार कार्ड जे आहे ते अपलोड करू शकत होता, तर आता मित्रांनो तुम्ही डायरेक्टली आधार कार्डचा लाईव्ह फोटो काढून सुद्धा तो अपलोड करू शकता। तसेच मित्रांनो आधी डॉक्युमेंट अपलोड करण्याची जी साईज होती ती 1 MB पर्यंत होती, तर मित्रांनो आता डॉक्युमेंट अपलोड करण्याची साईज ही वाढवण्यात आली आहे। आता डॉक्युमेंट अपलोड करण्याची साईज ही 5 MB पर्यंत करण्यात आलेली आहे। आता तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट असू ते 5 MB पर्यंत अपलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला खाली अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र अपलोड करू शकता। अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट। जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल म्हणजे जन्माचा दाखला असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता। शाळा सोडल्याचा दाखला असेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता। नंतर मित्रांनो इथे जर या तिन्हीपैकी जर तुमच्याकडे कोणतंच डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही 15 वर्षापूर्वी काढलेलं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता। जर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता। जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता। त्याखाली ऑप्शन आहे अर्जदाराचे हमीपत्र, तर हमीपत्र हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला बँक पासबुक पहिल्या पानाचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे। त्याखाली इथे ऑप्शन आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तिच्या पतीचे कागदपत्रे काय लागणार आहेत ते पाहून घ्या। 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला। जर महिला ही परराज्यातील असेल आणि तिचा पती हा महाराष्ट्र राज्यातला असेल तर त्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही डॉक्युमेंट जे आहे ते इथे तुम्ही अपलोड करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र या समोरच्या किंवा पाठीमागच्या पानाचे डॉक्युमेंट जर तुम्हाला
अपलोड करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंटचं म्हणजेच आधार कार्डचं समोरचं पेज तसेच पाठीमागचं पेज हे जोडू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे अर्जदाराचा जो फोटो आहे तो लाईव्ह घ्यायचा आहे. जर तुम्ही पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असाल तर तो तुम्हाला अपलोड नाही करायचा. तुम्हाला अर्जदाराचा जो फोटो आहे तो लाईव्ह घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसत आहे असेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर, या ऑप्शनला तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे आहे. टिक मार्क केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. स्वीकारा या ऑप्शनवर जसं क्लिक करा तुम्हाला इथे माहिती जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. माहिती जतन करा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमची जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती माहिती सर्व तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसतील नारी शक्ती दूत योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल. जर तुम्ही अर्ज केलेला तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला इथे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. या ऑप्शनवर तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो तुम्ही इथून बघू शकता. नंतर मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो चेकिंग होणार आहे. चेकिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येणार आहे की तुमचा फॉर्म हा एक्सेप्ट झाला आहे की रिजेक्ट झाला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.